छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा बदला कोणी घेतला? कोण होते ते शूरवीर योद्धे? त्यांच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शासनकाळामध्ये संताजी घोरपडे हे त्यांचे प्रमुख सेनापती होते. संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याच्या वरिष्ठ घोरपडे वंशजांचे ते होते. संताजींनी व धनाजी जाधव यांनी मिळून मुघलांविरुद्ध बरेच अभियान यशस्वीरित्या पार पाडले होते. जेव्हा औरंगजेबाने फितुरीने संभाजी महाराज यांना पकडले आणि त्यांची हत्या केली होती, त्याच वेळेस संभाजी महाराज यांच्याबरोबर लढताना माल्होजी घोरपडे हे सुद्धा वीरगतीला प्राप्त झाले होते. मालोजी घोरपडे यांचे पुत्र संताजी घोरपडे हे होते. या घटनेने सर्व मराठा समाज भडकून उठला आणि सर्व मराठे एकत्र आले. संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांचे बंधू राजाराम यांना गादीवर बसवण्यात आले. औरंगजेब त्याची विराट सेना घेऊन महाराष्ट्राच्या तुळापूर नावाच्या एका जागेवर आपला डेरा जमवून बसला होता. तुळापूरवर अचानक संताजी आणि धनाजीने हल्ला केला. गुरिल्ला युद्धात पारंगत असलेल्या संताजी हे वीर मराठा योद्ध्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्यावर एका घायाळ वाघाप्रमाणे तुटून पडले होते. संताजीने आपल्या सैन्यासमवेत गाजर मुळी कापतो अगदी त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्यांनाही कापण्यास सुरुवात केली होती. तुळापूरमध्ये संताजीच्या सैन्याने अचानक केलेल्या हल्ल्याने मुघल सैनिक जोरजोराने ओरडायला लागली होती. एका बाजूला सर्व मुघल सैनिक औरंगजेबाचा जीव वाचवण्यासाठी झटत होते, तर दुसरीकडे मराठा सैनिक मुघलांच्या प्रेतांचा ढीग घालत होते. मराठा सैनिक आता मुघल छावणीत घुसले होते. औरंगजेब तर आपला जसा तसा जीव वाचवत तिथून फरार झाला. मराठ्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर लावलेले 2 सोन्याचे कळस कापून घेतले आणि ते सिंहगड किल्ल्यावर पुन्हा परतले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर औरंगजेबाने मुघल सैनिकांच्या मौतीचा जो नजारा पाहिला त्याने तो हैराण झाला होता. या घटनेमुळे मुघलांत व त्यांच्या सैन्यामध्ये दहशत पसरली होती. मुघल इतिहासकार काफी खान यांच्या म्हणण्यानुसार संताजी घोरपडे यांच्यासमोर येणारा प्रत्येक मुघल सैनिक एकतर मारला जायचा किंवा त्याला कैद केले जात होते. शेवटी तर अशी परिस्थिती निर्माण झाली की संताजी यांचं नाव ऐकताच मुघल सैनिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं. या घटनेच्या 2 दिवसानंतरच संताजीने रायगड किल्ल्यावर हमला केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई यांना कैद करणाऱ्या मुघल सरदार झुल्फिकार खानाच्या सैन्याला कापून रायगड किल्ल्यावर जणू त्यांनी कत्तलखानाच बनवला आणि 5 हत्तींना पकडून सोबत घेऊन ते पन्हाळा किल्ल्यावरती आले. आता वेळ आली होती ती मुकर्रब खानाची. हा तोच होता ज्याने छत्रपती संभाजी महाराज यांना फितुरीने पकडले होते व कैद केले होते. औरंगजेबाने मुकर्रब खानाला महाराष्ट्रातील कोल्हापूर व कोकण या प्रांतांचा सुभेदार केले होते. डिसेंबर सन 1689 मध्ये मराठ्यांनी मुकर्रब खानाच्या सैन्याला घेरले. जो नजारा त्यांनी तुळापूरमध्ये केला होता तोच पुन्हा इथे केला. या घनघोर युद्धामध्ये संताजी घोरपडे यांनी मुकर्रब खानाला पळून पळून मारले.
रक्ताने लथपथ पडलेल्या मुकर्रब खानाला घेऊन त्याचे मुघल सैन्य त्याला घेऊन जंगलात पळून गेले, परंतु तिथेच त्याचाच तडपून तडपून मृत्यू झाला. मुकर्रब खानाला मारून मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा बदला घेतला. संताजी घोरपडे यांच्या धाडसाला आणि शौर्याला खुश होऊन सन 1691 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून घोषित केले. यानंतर संताजी घोरपडे हे दुप्पट साहसाने 15 ते 20 हजार मराठा सैनिक घेऊन कर्नाटकच्या दिशेने गेले. कृष्णा नदी पार करून त्यांनी एकानंतर एक मुघलांच्या इलाक्यावर मराठा साम्राज्याच्या जिंकण्याचा डंका वाजवला आणि औरंगजेबाच्या सैन्याला तिथून पळून लावलं. औरंगजेबाच्या सैन्याची गत जणू सळो की पळो अशी झाली होती. औरंगजेब मराठा सैन्याच्या भीतीने सह्याद्री पर्वतामध्ये इकडे तिकडे पळत राहिला. मराठ्यांनी 27 वर्ष औरंगजेबाला एवढं फिरवलं आणि पळवलं की त्याचं जगणंच मुश्किल झालं. शेवटी मराठ्यांच्या हातून होणाऱ्या एकामागून एका पराभवानंतर तो त्याच्या बिळात जाऊन बसला. संताजी घोरपडे यांच्या युद्ध कौशल्यामुळे त्यांनी औरंगजेबाचं नाक कापलं. एवढंच नाही तर इतिहासामध्ये औरंगजेबाला पळकुटा म्हणून ही प्रसिद्ध केलं. संताजी घोरपडे हे बहादूर, वफादार आणि सैन्य रणनीतीसाठी निपुण होते, परंतु त्यांच्यामध्ये राजनीतिक रणनीतीचा अभाव होता. त्यांच्या बहादुरीसाठी त्यांना मामलकत मदार या उपाधीने त्यांना सन्मानित केले. मराठा साम्राज्याच्या योद्ध्यांमध्ये त्यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले.